शेतकऱ्यांचं काय चाललंय सध्या, भरपंप मारा औषध मारलं, पाऊस आला गेलं धुवून सगळं. काय ही भेंडी पण पिवळी पडली, पाऊसच उघडत नाही. थोडंसं ऊन पडलंय, म्हणलं औषध मारून घ्यावं आज. उभ्या पावसात गवत उपटलं होतं, खुरपं सुद्धा लावता आलं नाही. परत गवत आले, आता परत खुरपायचं. पाऊस काय नीट उघडत नाही. रक्षाबंधनच्या आदल्या दिवसापासून जे काय कमी होईना. या वर्षी माल कमी पण खर्च जास्ती झालाय. अजून काय बाजारात तिला पैसे व्हायना, तिला नाही बाजार. हात विक्री तुम्हाला कशी मिळते काय माहिती, पण आमच्याकडून 25 रुपये 30 रुपये किलोने घेतात. काय करायचं. आमची तुळस कशी आली बघा, किती छान आहे ना. किती मोठे मोठे रोप झालेत. इथं पण आहे. आता हे आपण उपटून ना आपल्या कोपी पैसे लावणार आहे. आपल्या वावरात लय तुळशी उगवल्यात, आता त्यांना कोपी पैसे नेऊन लावणार. कोपी आमची भेंडी लय पिवळी पडली, कधी उचरायची. लय गवत माजल्यात, पाऊसच लय झाला त्याच्यामुळं गवतच सोडेनात आता. हे आपल्या पावट्याला कसला मवा झालाय बघा, सारखं ओलं ओलं असल्यामुळं हा एवढा मवा आहे. वाकड्या भेंड्या झाल्या, पाऊसच लय, त्याला औषधच मारता येईना. आता ऊन पडलंय, तेवढ्या वेळात हे औषध मारायचं. पाऊस आला की धुवून जाईन म्हणून त्याला स्टिकर टाकलेलं आहे आपण. त्याच्यात शॅम्पू सारखंच असतं. आणि तोपर्यंत काही एक निदान 1 तास 1.5 तास जर नाही आला ना तर खरंच बरं होईल. आणि तसं तर आभाळ नाही दिसत मागं, पण त्या पावसाचे दिवस आहेत, त्याचं काही सांगता येत नाही, कधी येईल आणि कधी नाही. चालू करून भरून ठेवू का बादल्या? मग त्याला एक माणूस इथं बादल्या धरायला पाहिजे ना. शेतकरी होणं सोपं नाही हो, असं जीवाजोड काम करावं लागतात. चला तर पावसाने साथ दिली, आज काय आला नाही, त्याच्यामुळं आपलं औषध मारून झालंय. 5 पंप मारलेत आपल्या अण्णांनी, तर पाऊस आला नाही. खरंच बरं झालं. पाऊस हा वळवाचा पाऊस आहे, याने कधी यायला पाहिजे. दिवसभर गरम होतं, संध्याकाळी निवांत येतो, पण असं नाही ना. हा सारखाच सकाळपासून जसा काय आखाड श्रावण लागल्यासारखा तो येतो. त्याच्यामुळं लोक कंटाळलेत आणि आता पिकं पिवळी पडायला लागली. खरंच लय पाऊस झालाय. आता कुठंतरी थोडासा त्याने 8-15 दिवस थांबावं आणि नंतर यावं. तर चला, आता आपलं औषध मारून झालंय आणि आता आपण जाणार आहेत घरी.
तर मला एकच सांगायचं होतं की जी कोणी जवळची लोक इथं माझा व्हिडिओ पाहत असतील ना, कुणाला जर तुळस पाहिजे असेल ना, तर खरंच माझ्या शेतातून घेऊन जा. हे बघा, लय बारके रोप उगवलेत आणि ती उपटाव वाटत नाही मला. आणि ते काय आपल्याला विकाय न्यायचे का, पण काढूनच टाकून देऊशी वाटत नाही. लय रोप आहेत, कुणाला जर पाहिजे असेल ना, इथल्या जवळच्या लोकांनी खरंच घेऊन जा. अहो, ह्या तुळशीना लय औषधी. ह्याचा पाला जर खाल्ला ना तर असं अपचन जातं, तोंडाचा वास जातोय. आणि याचा रस जर डोळ्यात घातला ना तर डोळ्यांमध्ये गेलेली सगळी घाण जाते निघून. बऱ्याच तुळशीत आता मी 2-3 मोठाल्या झालेल्या तिकडं लावते कोपीपाशी. म्हणजे दुपारचं जेवायला बिवायला बसतो ना आम्ही उन्हाचं, मग त्या टायमाला होईन आम्हाला. आता या मोठ्या मोठ्या झाल्या, त्या मग अजून मोठ्या झाल्या ना की मग त्या वायाला जाते, उपटल्या यायच्या नाही. म्हणून त्याला आत्ताच उपटून लावते बाजूला. बघा ना किती लाल झरते, छान आहे एकदम. आणि पान जरी चुरगळलं ना, वास घेतला तरी लय मस्त वास येतो. या आळूचं बेट मध्येच आलंय. आपल्या पाटापाशी कांदे लावलेत ना आळूचं श्वासापाशी, मग तिथलं आहे ना कांदे. चला, ह्या राजम्याच्या शेंगा आहेत. आता मी काही घेतल्यात आणि काळावाले काही, तर त्या काळ्यावालाच्या तोडून विकायला दिल्या. पण आता पाऊस लय चालल्यामुळं आता ह्या शेंगा मी उपटून काही घरी नेणार आहे तोडायला. बऱ्याच पुरे म्हणतात की शेतकरी नवरा करून त्याची मालकीण व्हायला आवडेल. अहो, पण हे चिखलात, उन्हात, पावसात काम करावं लागतं. याचं काय, हे फक्त रेल बनवायपुरतं सोपं आहे, पण शेतकऱ्याचं बायको होणं म्हणजे लय अवघड आहे. आणि आजकाल स्वतः शेतकरी सुद्धा त्याची मुलगी शेतकऱ्याला देत नाही. त्याला पण डॉक्टर, इंजिनियर असंच जावायला लागतो. कोणी नाही म्हणत माझी मुलगी शेतकऱ्याला द्यायची.